गुड आफ्टरनून। बीए थर्ड ईयर के बच्चों को आज मैं ये बताने जा रहा हूँ चैप्टर नंबर 3 गोपाल कृष्ण गोखले। गोपाल कृष्ण गोखले के बारे में हमने जो चर्चा की थी पिछले बारी, उसमें भारत सेवक समाज की स्थापना और मॉर्लेमेंटो सुधारना कायदा की जो भूमिका है उसके बारे में जो है तो गोपाल कृष्ण गोखले ने अपने विचार किस तरीके से प्रकट किए। अब हम गोपाल कृष्ण गोखले इनके राजकीय जो विचार है उसके बारे में हम चर्चा करेंगे। गोपाल कृष्ण गोखले यांचे राजकीय विचार। गोखले हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील प्रमुख सेनानी होते। देशभक्त असलेल्या गोखलेंनी संविधानात्मक मवाळ धर्मनिरपेक्ष या मार्गाचा वापर केला। धर्मनिरपेक्ष, मवाळ आणि संविधानात्मक यानी कि सनदशीर मार्ग जिसको हम कहेंगे, इसमें किसी किस्म की हिंसा नहीं और जो है तो ब्रिटिश हुकूमत के साथ जिस तरह से महात्मा गांधी ने सत्याग्रह की चळवळ की और सविनय कायदे भंग, उसी तरह से गोपाल कृष्ण गोखले ने यहाँ पर, क्योंकि गोपाल कृष्ण गोखले ने पहले ये काम किए हुए हैं, उसके बाद महात्मा गांधी ने ये काम किए, क्योंकि गोपाल कृष्ण गोखले को महात्मा गांधी का गुरु भी माना जाता है। महात्मा गांधी के गुरु कौन थे? तो हम यहाँ पर कह सकते हैं कि गोपाल कृष्ण गोखले ये महात्मा गांधी के गुरु कहलाए जाते हैं। महात्मा गांधी ने गोपाल कृष्ण गोखले के पास से बहुत सारा ज्ञान हासिल किया और उसके बाद जो है तो अपनी चळवळ की जो है तो शुरुआत की। इसमें नंबर 1 हम देखेंगे कि लोकशाही स्थापण्याचा राजकीय उद्देश। गोपाल कृष्ण गोखले यांचा जो राजकीय उद्देश होता तो लोकशाही स्थापन करण्याचा होता आणि त्यांनी लोकशाही कशाप्रमाणे स्थापन केली तर पुढे पाहू। गोखलेंचा राजकीय उद्देश लोकशाही प्रस्थापित करणे हा होता। त्यांना भावनिक राजकारण मान्य नव्हते। भावनिक राजकारण यानी कि जो भावना से किया जाने वाला राजकारण है, आज के पीरियड में हम देख सकते हैं कि भावनात्मक राजकारण है। किसी का दिल तोड़ना, हिंदू मुस्लिम वाद निर्माण करना या अमीर गरीब करना, जिस तरीके से आज की जो गवर्नमेंट के बारे में हम जो भी इश्यूज देख रहे हैं वो भावनात्मक राजकारण ही कहेंगे। तो भावनात्मक राजकारण जो है तो यहाँ पर गोपाल कृष्ण गोखले को नामंजूर था। हा त्यांचा राजकीय उद्देश होता। धार्मिक, धर्मनिरपेक्ष राजकीय व्यवस्था, सकारात्मक, उदारमतवादी, स्वदेशी आर्थिक जीवन यांना त्यांनी आपले राजकीय उद्देश मानले होते। सकारात्मक, उदारमतवादी, स्वदेशी और आर्थिक जीवन यांना त्यांनी आपले राजकीय उद्देश मानले। यानी कि सकारात्मक यानी कि पॉजिटिव और उदारमतवादी यानी कि लिबरल, जिसमें किसी किस्म का दबाव ना हो, आज़ादी के साथ हर एक ने जो है तो काम करना चाहिए और हर एक को जो है तो आज़ादी के साथ जो है तो बर्ताव मिलना चाहिए, इंसाफ मिलना चाहिए, उस हिसाब से जो है तो राजकारण करना, ये गोपाल कृष्ण गोखले का उद्देश था। राष्ट्रवाद हा व्यवहारिक व अनुभवावर आधारित होता, म्हणून ब्रिटिशासोबत संघर्ष करण्यास परिस्थिती योग्य नाही असे जनतेला पटवून दिले। आज उनके ज़माने में ब्रिटिश हुकूमत की जो सत्ता थी, उस वजह से उन्होंने लोगों को समझाया कि आज के पीरियड में जो है तो हम परेशान होकर या इस तरह से राजकारण खेल कर कोई फ़ायदा होने वाला नहीं, जब तक कि हमारी जो है तो ख़ुद की हुकूमत ना आ जाए। हम हमारी अगर ख़ुद की हुकूमत में इस तरह के कारोबार करेंगे तो लोग हमें क्या कहेंगे, और आज वही हो रहा है। दूसरा मुद्दा, सुधारनेला प्राधान्य। सुधारना बोले तो डेवलपमेंट, विकास, और उसको जो है तो इन्होंने प्राधान्य दिया, प्रेफरन्स दिया। भारताची ब्रिटिशकालीन सामाजिक व आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती, यात प्रथमतः सुधारणा झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता।
ते सामाजिक आर्थिक सुधारणेला राजकीय स्वातंत्र्याची पूर्व अट मानत होते. म्हणून आपल्या राजकीय विचारात त्यांनी सामाजिक व आर्थिक सुधारणेला महत्त्व दिले. त्यांच्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट होती, वाईट होती आणि समाज सुधारणा हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे आर्थिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणा घडविणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे कृष्ण गोखले यांनी म्हटले आहे. तिसरा मुद्दा आहे संवैधानिक मार्गांचा अवलंब. संवैधानिक मार्गांचा अवलंब म्हणजे जो कानून है, कानून के हिसाब से चलो, किसी किस्म का गैर कानूनी काम ना करो और सनदशीर मार्ग का इस्तेमाल करो. यानी कि सनदशीर मार्ग किस तरह से होता है कि भाई किसी को भी अगर कोई चीज़ डिमांड करना है तो सबसे पहले एप्लीकेशन करना, अर्ज़ करना, विनंती करना. ब्रिटिश हुकूमत के साथ यही काम जो है तो गोपाल कृष्ण गोखले इन्होंने किया हुआ है कि अगर ब्रिटिश हुकूमत को मनाना है तो उपोषण किया जाता था, हमा किस्म की तहरीकें चलाई जाती थी और यही कारोबार जो है तो गोपाल कृष्ण गोखले ने अपनी ज़िंदगी में, निजी ज़िंदगी में किया हुआ है. चौथा मुद्दा है स्वदेशीचे समर्थन. स्वदेशीचे समर्थन यानी कि स्वदेश में जो बनाया हुआ माल है, खुद के देश में बनाए हुए जो भी चीज़ें हैं उसका समर्थन करना, उसको प्रायोरिटी देना, यही जो है तो गोपाल कृष्ण गोखले का उद्देश्य था. अगर हम हमारे देश की बनाई हुई चीज़ को प्रायोरिटी देते हैं तो हमारे देश की आर्थिक उन्नति होगी, देश का डेवलपमेंट होगा, देश जो है तो विकसित होगा, ये उनका कहना था. उदारमतवादी असलेल्या गोखलेंनी ब्रिटिशांचे गुणगान न करता भारतीयांच्या हिताला महत्त्व दिले. 1904 मध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी स्वदेशीचे समर्थन केले. स्वदेशी का वापर हे राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे. स्वदेशी का वापर अगर हम करते हैं तो ये राष्ट्र प्रेम का या राष्ट्रभक्ति का प्रतीक है, इस तरह से गोखले का मानना था. स्वदेशीचा वापर हे राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे, तेव्हा स्वदेशीच्या वापरातून देश सेवा करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे असे त्यांचे मत होते. पाचवा मुद्दा आहे भारतीय राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन. भारतीय राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन. गोखले राष्ट्रवादी होते, त्यामुळे त्यांनी राष्ट्राची ओळख महत्त्वाची मानली. 1908 मध्ये अलाहाबाद येथील भाषणात जागतिक राजकारणात, औद्योगिकरणात, धार्मिक क्षेत्रात, साहित्यात भारताला योग्य स्थान मिळावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आता भारतीय राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन कसे होईल, तर राष्ट्रवाद निर्माण करणे म्हणजे भारताबद्दल किंवा देशाबद्दल प्रेम भावना निर्माण करणे. आणि ती प्रेम भावना कशी निर्माण होईल, तर साहित्यामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जे वाईट प्रकारचे कार्य केले जातात की आजच्या काळामध्ये उदाहरणार्थ मीडिया आहे, मीडिया हिंदू मुस्लिम सारखा असा मत व्यक्त करतो, किंवा साहित्य क्षेत्रामध्ये देखील केवळ एकाच कम्युनिटीच्या लोकांचे गुणगान करणे आणि बाकीच्या लोकांना हीन मानणे हा देखील राष्ट्रीय एकत्वाला हानिकारक आहे. धार्मिक क्षेत्रामध्ये देखील सर्व धर्म समभाव आहे, सर्व धर्म एकच आहे, सर्व धर्माची बोली भाषा एकच आहे, परंतु त्यांचे मार्ग वेगवेगळे आहे. अशा स्वरूपाचा जर आपण विचार मांडत असेल तर फरक पडणार नाही. परंतु हा धर्म योग्य आहे, तो धर्म योग्य नाही, अशा प्रकारचा विचार जर कोणी मांडत असेल तर तो वाईट आहे असा गोखले यांचा मानणं होता. म्हणून भारतीय राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन जर आपल्याला करायचे असेल तर यामध्ये सेक्युलरिझम हाच महत्त्वाचा उद्देश आहे असा देखील आपण इथे व्यक्त करू शकतात. म्हणून मित्रांनो, इथे आपण पाहिलं की गोखलेंनी आपल्या विचारातून कशा प्रकारचे विचार व्यक्त केले आणि सर्वसामान्यांना समजावून सांगितले. गोखले हे निर्भीड व उत्कृष्ट संसदपटू असल्याने त्यांनी आपले विचार परखडपणे मांडून ब्रिटिश सत्तेच्या झालेल्या चुका दाखवून दिल्या. ब्रिटिश सत्ता की जो गलतियां होती थी वो संसद में खड़े रहकर वो बोलते थे और उनको समझाते थे कि ये तुमने जो किया वो गलत किया और ये इस तरह से नहीं होना चाहिए. उसके बाद का मुद्दा है छठा, समृद्ध भारता संबंधीचे विचार. समृद्ध भारत यानी कि समृद्ध होना, अपने आप में जो है तो एक शक्तिशाली होना, बलवान होना, तटस्थ होना, उसी को हम समृद्ध कहेंगे. और समृद्ध भारत किस तरह से होगा, तो गोखले का कहना था की राष्ट्रवादी असलेल्या गोखलेंच्या मते भारतास
मजबूत केले नाही तर देश शक्तिशाली पायावर उभा राहणार नाही. भारतातील धार्मिक संघर्ष, जाती व्यवस्था, आर्थिक व सामाजिक मागासलेपणा नष्ट केल्याशिवाय समृद्ध लोकशाही अस्तित्वात येऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी जनतेत त्यागाची भावना रुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनतेमध्ये त्याग असावा, जनतेमध्ये परिश्रम करण्याची शक्ती असावी, अशा स्वरूपाचा दृष्टिकोन इथे गोपालकृष्ण गोखलेंनी मांडला. तर आपल्या देशाला समृद्ध करायचे असेल, आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या मजबूत करायचं असेल, तर आपल्या देशामध्ये एकतर स्वदेशीचा माल वापरला गेला पाहिजे आणि दुसरा आपल्या देशामध्ये सर्वांचा विकास झाला पाहिजे. निर्भीडपणे आपण प्रत्येक स्वरूपाची कार्य केली पाहिजे, असा स्वरूपाचा दृष्टिक्षेप इथे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बाकीचे राहिलेलं आपण त्याच्या नंतरच्या तासामध्ये चर्चा करू. धन्यवाद.